सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 20। स्वाश्रमंच स्वजातींच स्वकीर्ती पुष्टिवर्धनम एतत् सर्वं परित्यज्य गुरोरन्यन्न भावयेत। आपले घरदार, आपली जात, कुळ, वंशाभिमान, आपली कीर्ती व आपले वैभव, कला, विद्या, धन इत्यादींच्या वृद्धींचा लोभ, हाव, आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये। एकमेव गुरुच भजावा, गुरुवरच ध्यान करावे, इतर गोष्टी मनात भरू नयेत। नौका पाण्यातून चालते, पण नौकेत पाणी गेले तर नौका बुडते। तद्वत जगाचे जीवन जगताना व्यवहारासाठी घरदार, जात, कुळ, वंश, कीर्ती, विद्या, कला, धन, दौलत आदी गोष्टी जरी माध्यम साधन म्हणून आवश्यक असल्या, वापराव्या लागल्या तरी त्या मनात भरू नयेत। म्हणजे मनाने असल्याच नाशिवंत गोष्टींचा विचार करीत बसू नये, त्यांच्याशी चित्त जडू देऊ नये। मधमाशी जशी फक्त मधावरच बसते, इतर कोठेही बसत नाही, तद्वत साधकाचे मन केवळ गुरुवरच जडलेले असावे, असा अत्याग्रह हा श्लोक धरीत आहे। प्रपंचासाठी परमार्थ करू नये। परमार्थासाठी प्रपंच करण्याची सोपी युक्ती म्हणजे प्रपंच मनात भरू न देता गुरुभावाने मन भरणे ही होय। प्रपंच म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले व पंच ज्ञानेंद्रियांनी भोगता येणारे सर्व जड पदार्थ। श्री गुरुचरणी मन जडले की आपोआपच जडाशी जडलेले मन सुटेल व अशा हलक्या सूक्ष्म मनाने ध्यानाच्या वेळी साधकाला उड्डाण घेणे जमेल, उन्मनी होता येईल। स्वतःचे वैभव, मानसन्मान, कीर्ती वाढविण्यात पोचण्यात साधकाने आयुष्य वाया घालवू नये। या गोष्टी प्रारब्ध वशात मिळाल्या तर भोगू नयेत असे नाही, पण त्यांची सक्ती मनावर असू नये। प्रारब्धाने प्राप्त झाल्या तर लोभ न धरता, विचार प्रदर्शन न करता, न मिरवता भोगून टाकाव्यात। महत्त्व फक्त गुरुभक्तीलाच द्यावे, जड गोष्टींना देऊ नये हा भावार्थ। सद्गुरुनाथ महाराज की जय।